हाय, हॅलो, नमस्ते मित्रांनो. मिलेनियल मराठीमध्ये तुम्हा सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर आज आपण अशाच एका आगळ्या-वेगळ्या कलाकाराला भेटणार आहोत. तर त्यांचं नाव आहे शैलेश यादव सर. कदाचित हे नाव तुम्हाला माहीत नसेल, पण ह्यांचं काम खूप मोठं आहे. मराठी सिनेमा, हिंदी सिनेमा, त्याचबरोबर सीरियल्स अशा ऐतिहासिक सिनेमांसाठी त्यांचं खूप मोठं काम आहे. तर ते काम कुठलं? तर ते आहे पगडी बनवण्याचं काम. तर ते पगडी कशा पद्धतीने बनवली जाते, त्यामध्ये नेमकं वर्क कशा पद्धतीचं असतं, त्यामध्ये प्रकार कुठले असतात, त्यामागची हिस्ट्री काय असते, तर हे आपण आता जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, शैलेश सरांनी हिंदीमध्ये बाजीराव मस्तानी, पानिपत, मणिकर्णिका, मराठीमध्ये पावनखिंड, फर्जंद, हंबीरराव मोहिते, फतेह शिकस्त अशा अनेक ऐतिहासिक चित्रपटांसाठी पगड्या बनवल्या आहेत. आपण त्यांना भेटायला जाऊयात यादव पगडी कला केंद्रामध्ये. आणि त्याचबरोबर त्यांचा जो वर्क एक्सपिरियन्स आहे, त्यांच्या कामाची जी झलक आहे, त्यांच्या मुलाखतीतून आपण पाहूयात. सर, मला तुमचा जो आत्तापर्यंत पगडी बनवण्याचा जो जीवन प्रवास आहे, त्याच्याबद्दल थोडक्यात सांगा. कसं आहे, कोणी नाट्य चित्रपट क्षेत्रामध्ये माणूस येतो ना, तो ॲक्टर बनण्याकरता येतो. वयाच्या साधारण 11व्या-12व्या वर्षापासून मी ॲक्टिंग करत होतो. आणि ॲक्टिंग करता करता म्हणजे 5वी 6वी 7वी 8वी 9वी 10वी 10वी झाल्यानंतर आम्ही स्वतःची बालनाट्य करायचं चालू केलं. स्वतःच्या बालनाट्यांकरता आम्ही पूर्वी ड्रेपरी किंवा ड्रेसेस हे भाड्याने आणायचो. नंतर आम्ही विचार केला की या वस्तू आपण स्वतःच बनवल्या तर आपलं भाडं वाचेल. म्हणून मी माझ्या बालनाटकांकरता मी सुरुवातीला पगड्या बनवल्या होत्या. पगड्या किंवा ड्रेसेस कॉस्ट्यूम हे मी स्वतः बनवायचो. तिथून माझी सुरुवात झाली. मला आठवतं आहे 3 एप्रिल नाही 3 मे 1989ला मी सर्वात पहिली पगडी बनवली होती माझ्यासाठी, स्वतःच्या रोलसाठी. तिथून पुढे जाधव नाट्य संसारमध्ये मी काही दिवस नोकरीला होतो. 1 महिनाभर होतो. त्या काळात जाधव नाट्य संसारचे जे मालक होते माधवराव जाधव, ते मला म्हणायचे की हे जे तू करतोय, नाटकं करतो, एवढा पैसा वाया घालवतो, त्यापेक्षा तू पगड्या शिक. पगड्या शिकला तर आयुष्यभर व्यवस्थित जगशील. आणि मला त्यावेळी हसायला यायचं की मी पगड्या का शिकायच्या, माझ्यापुरत्या पगड्या बाद झाल्या. तर एक दिवस त्यांनी काय केलं, मला मोल्ड दिले त्यांच्याकडचे आणि मला म्हटले एक काम कर, मला या अशा अशा पगड्या बनवून आणून दे. नाही, त्याच्या आधी असं झालं होतं की मी जाधवांकडनं ड्रेपरी भाड्याने घ्यायचो. आणि नंतर नंतर मी ड्रेपरीबरोबर पगड्या नेत नव्हतो. तर ते म्हणायचे, अरे तू पगड्या का नेत नाही माझ्याकडनं, फक्त ड्रेपरीच नेतो. मी म्हटलं, दादा मी पगड्या स्वतःच बनवतो आहे आता. मग म्हटले मला दाखव एकदा कशी बनवतो पगडी, काय करतो ते. तर मी माझ्याकडच्या असंच नाटकासाठी बनवलेल्या पगड्या त्यांना नेऊन दाखवल्या. तर ते म्हटले आमच्याकरताही अशा पगड्या बनव. मग त्यांच्याकरताही पगड्या बनवताना मग त्यांनी स्वतःचे मोल्ड दिले मला. ऑर्डर दिली की बाबा 5-5 पगड्या, 10-10 पगड्या. मग फावल्या वेळामध्ये मी त्यांच्याकरता पगड्या बनवत होतो. आणि पगड्या बनवता बनवता जे पेमेंट यायचं त्यातून मी मेकअपचं मटेरियल घे किंवा काही घे असंच हे करत होतो. मेकअप करता करता मी अकबर दी ग्रेट सिरियलला मला सुहास गौतेंनी बोलवलं होतं. साधारण 1 जानेवारी 1994 या दिवशी मी अकबर दी ग्रेट सिरियलच्या मेकअपला जयपूरला गेलो. तिथं गेल्यानंतर मला जाणवलं की तिथेही पगड्या बनवत होत्या. तिथले दिल्लीचे आर्टिस्ट होते पगड्या बनवणारे. तिथे पगड्यांचं काम असं चालायचं की मोठीच्या मोठी लायब्ररी होती त्यांची, अकबर खानची. त्या लायब्ररीमध्ये पुस्तकांमध्ये चित्र असायची. त्या चित्रांमधून पगड्या बघून तिथं पगड्या बनवल्या जायच्या. अकबर दी ग्रेटचे मेकअप करता करता तिथल्या पगड्यांचाही मला अभ्यास करता आला. तिथले कॉस्ट्यूम त्या काळातले कसे होते त्याचाही मला अभ्यास करता आला. नंतर अकबर दी ग्रेट संपल्यानंतर मी पुण्यात आलो. त्यावेळी माझ्याकडे लोकमान्य टिळक नावाची एक सिरियल मेकअपला मला मिळाली होती. त्यावेळी लोकमान्य टिळकांची पगडी बनवायची, आगरकरांची पगडी बनवायची. कारण मार्केटमध्ये ज्या पगड्या मिळायच्या ह्या हुबेहूब पगड्या नव्हत्या. त्यावेळी विनय धुमाळे म्हणून होते त्या सिरियलचे दिग्दर्शक.
त्यांनी मला सांगितलं की शैलेश तुम्ही पगड्या बनवता असं मला कळलं आहे. तर आपल्याला काही पगड्या बनवून घ्यायच्यात, विशेषतः लोकमान्य टिळक, आगरकर आणि काही बाकी जे होते आर्टिस्ट त्यांच्यासाठी त्या जाधव नाट्य संस्थांमधनं भाड्याने घेतल्या त्यांनी. परंतु आगरकर, टिळक, फिरोजशाह मेहता यांच्या पगड्या त्यांनी माझ्याकडनं बनवून घेतल्या होत्या. ऑन द स्पॉट मेकअप करून झाल्यावर मी त्या स्पॉटवरच त्या पगड्या बनवायचो. ते झाल्यानंतर मला पेशवाई सिरियलचं काम झालं. म्हणजे लोकमान्य टिळक संपल्यानंतर मी पेशवाई सिरियलला मेकअपला गेलो. अवंतिका, पेशवाई. तर पेशवाई सिरियलमध्ये संयोगिता भावे म्हणून ड्रेस डिझायनर होती आणि तुषार दळवी त्यात बाजीराव करणार होता त्या सिरियलमध्ये. तर तुषार दळवीला काय व्हायचं, तो केस कापणार नव्हता कारण त्याच्याकडे भरपूर काम होतं त्यावेळी. तर त्याला रबरी टक्कल लावायचं होतं. तर रबरी टक्कल लावल्यानंतर तिने ज्या पगड्या बनवून आणल्या होत्या संयोगिता भावेनी, त्या त्या तुषार दळवीला बसायच्या नाहीत टकलामुळे. मग तिने मला रिक्वेस्ट केली की शैलेश तू बनवतोस ना पगड्या, तर बाजीरावची एवढी एक पगडी आम्हाला तेवढी बनवून देशील का. मग त्यातले बाजीराव, बंगश अशा वेगवेगळ्या ज्या पगड्या होत्या त्या मी भोरच्या राजवाड्यातच बसून टक्कल पण म्हणजे पगडी अशी टक्कल पण दिसलं पाहिजे आणि पगडीला त्रास पण नाही झाला पाहिजे अशा प्रकारची बाजीरावची ती पगडी बनवली होती. बंगशची पगडी जरा वेगळी मुघल पगडी, म्हणजे तो मुघल पण वाटला पाहिजे पण दिल्लीचा बादशाह पण नाही वाटला पाहिजे अशी ती बंगशची पगडी केली होती. अशा वेगवेगळ्या पगड्या तिथून माझी सुरुवात झाली होती. शैलेश सर, तुम्ही प्रोजेक्ट ज्यावेळेस तुमच्याकडे येतो त्यावेळेला तुम्ही प्रोजेक्टची सुरुवात कशी करता आणि त्यामध्ये काय काय काळजी घ्यावी लागते, त्याचबरोबर त्याचा वर्कफ्लो कसा असतो याबद्दल थोडक्यात सांगा. ज्यावेळी एखाद्या चित्रपटाचं, तर मराठीच्या बाबतीत तर तसं होत नाही, तर पिक्चरचं कामाचं कसं होतं, ज्यावेळी ते काम करायचं असतं त्यावेळी माझी आणि ड्रेस डिझायनरची चर्चा होते की ड्रेस असा असा आम्ही बनवणार आहोत. मग त्यांनी कुठून तरी रेफरन्सेस शोधलेले असतात. त्याच्याकरता एक सर्च टीम असते. बरेचशी लोक निरनिराळे पुस्तकं घेऊन बसलेले असतात, काही जण इंटरनेटवर बसलेले असतात, त्यातून सर्च करून ते फोटोज आणि रेफरन्सेस शोधून काढतात. ते शोधलेले रेफरन्स मग डायरेक्टर आणि ड्रेस डिझायनर बसून त्यातलं कुणाला काय करायचं ते ठरवतात. बहुतेक वेळा ही जबाबदारी वाटलेली असते, म्हणजे डायरेक्टर त्यात लक्ष घालत नाहीत, जो ड्रेस डिझायनर असतो त्याच्यावरती सोपवलेलं असतं. मग त्याच्यामध्येही पुढे ड्रेस डिझायनरनी त्याचा असिस्टंटला एखादी जबाबदारी सोपवलेली असते. त्यातला एक असिस्टंट पगडी बघत असतो, एक असिस्टंट आतलं इनर्स काय असतं ते बघत असतो, एक जण डेकोरेशनचं बघत असतो. असे ते कामं वाटून घेतलेली असतात चित्रपटांच्या बाबतीत. नंतर जो पगडीचं जे डिपार्टमेंट ज्या ह्याच्यावर असतं ती व्यक्ती माझ्याकडे येते. ते आल्यानंतर मला रेफरन्सेस दाखवते. रेफरन्सेस झाल्यानंतर त्या पगड्यांचं सॅम्पल्स बनवले जातात. म्हणजे तुम्हाला जर पाहायचेच असतील तर इथे पानिपत करता काही मी सॅम्पल्स बनवलेले आहेत, त्यापैकी इथे काही सॅम्पल्स आहेत. आणि नंतर ते सॅम्पल्स ॲप्रुव्हल झाल्यानंतर मग त्याची क्वांटिटी किती, कलर कोणता आणि साईज कुठली याचं मला एक पेपरवर्क पूर्ण येतं. ते पेपरवर्क आल्यानंतर त्या पेपरप्रमाणे मग माझ्याकडे त्याचे मोल्ड बनवले जातात. मोल्ड बनवून झाल्यानंतर मग कापड प्रोडक्शनकडून येतं किंवा मला विकत आणावं लागतं बऱ्याचदा. ते कापड आल्यानंतर मग त्या कापडापासून पगडी तयार केली जाते. आणि पगडी तयार झाल्यानंतर त्याच्यात आता व्हॉट्सअप आल्यामुळं फोटो पाठवले जातात. फोटो पाठवल्यानंतर ते ओके, त्याच्यामध्ये काही चेंजेस असतील तर ते तिथूनच सांगितले जातात. मग ते चेंजेस करून फायनल झालेली पगडी मग पॅक करून ही प्रोडक्शन हाऊसला पाठवली जाते. हे आमची चित्रपटाची प्रोसेस आहे. शैलेश सर, हिस्टोरिकल जे सिनेमे आहेत मराठी आणि हिंदीतले, तर त्या दोघंही पद्धतीच्या सिनेमांमध्ये काम केलेलं आहे, फेटे बनवण्याचं, पगडी बनवण्याचं. तर ह्याचं कंपॅरिझन करताना तुम्हाला काय जाणवतं, मराठीमधला आणि हिंदीमधला काय फरक जाणवतो त्याबद्दल मला थोडक्यात सांगा. नवीन लोक जी आलेले आहेत मराठी इंडस्ट्रीमध्ये, म्हणजे हिस्टॉरिकल चित्रपट करणारे किंवा पगड्यांच्या बाबतीत ते करणारे, त्यात मला मजाच वाटत नाही. बजेट हा मराठी चित्रपटाचा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे. हिंदी पिक्चरच्या बाबतीत कसं होतं की हिंदी पिक्चरला चर्चा होतात. म्हणजे कुठलंही शूट करायच्या आधी 3-3 महिने अगोदर या चर्चा झालेल्या असतात, त्याचं पेपरवर्क झालेलं असतं. म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं तर बाजीराव मस्तानीच्या वेळी सुद्धा मला प्रत्येक रेफरन्सचे फोटोज आले होते.
आधी फोटोज आले, नंतर त्याच्यावर मला वर्क करायला लावलं होतं, नंतर सॅम्पल बनवून घेतले होते आणि ते सॅम्पल अप्रूव्हल झाल्यानंतर मग चांगल्या कपड्यात पगड्या बनवून घेतल्या होत्या. मराठी चित्रपटाला तसं काय होत नाही. मराठी चित्रपटाला फक्त क्वांटिटी दिसते, क्वालिटीशी काही घेणं देणं आहे असं वाटत नाही. पगड्यांना तेवढं महत्त्व मराठी पिक्चरमध्ये, म्हणजे जेवढं हिंदी पिक्चरमध्ये किंवा हॉलिवूडच्या, म्हणजे बरेचसे आता मराठी इंडियन कल्चरवर जे हॉलिवूडचे पिक्चर झाले, म्हणजे ॲक्टोपसी झाला. ऑक्टोपसीमध्ये कबीर बेदी वगैरे यांच्याबरोबर जे दाखवलेत कॅरेक्टर्स, त्यांच्यासुद्धा पगड्यांवर त्यांनी त्यावेळी मेहनत केली होती की वेळी पगड्या कशा असतील इंडियन लोकांच्या, अभ्यास करून त्यांनी ते केलं होतं. म्हणजे कुणी काही घालावं असं त्यांनी वापरलेलं नव्हतं. कामसूत्राच्या वेळी पण त्यांनी प्रत्येक पगडीवर रिसर्च करून कोणतं कॅरेक्टर कसं असेल हे ते विचार करून केले होते. म्हणजे राजाची कशी असेल, त्याच्या सेवकाची कशी असेल, हा सगळा विचार करून केलेला होता. चाणक्य चित्रपट, आपलं चाणक्य सिरियल झाल्या किंवा अशा हिस्टॉरिकल बऱ्याच सिरियल झाल्या ज्याच्यामध्ये पगड्या आपल्याला दिसतात. म्हणजे अगदी डॉक्टर चंद्रप्रकाश द्विवेदींचा जो चाणक्य नावाची सिरियल होती, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी खूप अभ्यास करून त्या काळातलं रेफरन्सेस शोधून, चित्र शोधून त्या सिरियलकरता पगड्या बनवून घेतलेल्या होत्या. म्हणजे महानंदाची पगडी झाली, सिकंदरची पगडी झाली, ह्या अभ्यासपूर्व त्यांनी विचार करून बनवून घेतल्या होत्या. तर आता आमच्या मराठीमध्ये कधी सुधारणा होणार हे सांगता येत नाही. ड्रेस डिझायनरसुद्धा कधीतरी अगदी हे असतील तर, कारण मी पाहिलेलं आहे काम, एखादं काम घ्यायचं, कुणीतरी एखादा सप्लायर गाठायचा, त्याच्याकडनं ते वस्तू घ्यायच्या आणि चित्रपटामध्ये वापरायच्या. ते योग्य आहेत नाही आहेत हे मराठीमध्ये फारसं पाहिलं जात नाही. काहीतरी वेगळं दिसला पाहिजे कॅरेक्टर, एवढंच त्यांचं म्हणणं असतं. मराठी चित्रपटामधले फेटेसुद्धा, जुन्या काळचे फेटे, आत्ता जी नवीन मुलं आहेत, नवीन जे चित्रपट येतात, ते फेटेसुद्धा आत्ताच्या काळामध्ये जसे वरातीला फेटे बांधतात तशा प्रकारचे फेटे बांधलेले दिसतात. त्या काळात तसे फेटे असतीलच का याचा अभ्यास केलेला मात्र दिसत नाही. हिंदी चित्रपटांना मात्र केला जातो तो विचार, मराठीला नाही. मराठी पिक्चरला काय चांगलं दिसेल आणि इतरांपेक्षा आपण कसं भव्य करायचा प्रयत्न करतो तेच दाखवलं जातं. रियालिटीकडे जास्त लक्ष दिलं जात नाही. हां, तर आपण शैलेश सरांकडनं हे जाणून घेणार आहोत की ह्या अशा किती प्रकारच्या पगड्या बनतात, त्याचबरोबर या पगड्यांच्या पाठीमागे काय इतिहास आहे, तर हा आपण जाणून घेणार आहोत. तर आपण पुढे वळूयात आपल्या कार्यक्रमाकडे. मित्रांनो, आत्ता माझ्या हातात ही जी पगडी आहे, या पगडीला ग्वाल्हेरची शिंदेशाही पगडी म्हणतात. या पगडीला म्हणजे शिवाजी महाराजांच्या ह्याच्याप्रमाणे जिरेटोपाप्रमाणे मागं टोक आलेलं असतं, दोन्ही बाजूला 2 कान आणि नाड्या फिरवून बनवली असते आणि जे कापड उरतं शेवटी त्याला हा तुरा लावलेला असतो. आपल्याकडे मात्र ही जी पगडी बनते ही कधी मोल्डवर बनते, कधी प्रत्यक्ष बांधून बनते. पावनखिंड चित्रपटासाठी आपण हे मावळी पगडीचं डिझाईन केलं होतं आणि आता सध्या आम्ही हेच डिझाईन जास्त करून चालवतो आहोत. म्हणजे तानाजी चित्रपटाकरता किंवा इतर चित्रपटांकरता जे केलं होतं ते डिझाईन आता आपण करत नाही. आता हेच डिझाईन सर्रास आपण वापरत आहोत. याच पगडीला उजव्या बाजूला तुरा लावून पावनखिंड चित्रपटामध्ये रायाजी बांदल यांची पगडी बनवली होती. नंतर ही जी पगडी आहे मित्रांनो, याला आपण पेशवाई पगडी किंवा ब्राह्मणी पागोटं असं म्हणतो. ही आता सजवलेली आहे. आता सर्रासी नाटकामध्ये ब्राह्मण अधिकारी वर्ग जर दाखवायचा असेल शिवाजी महाराजांच्या काळातला किंवा पेशव्यांच्या काळातला, तर त्यांना हे अशा प्रकारची पगडी दिली जाते. मध्यंतरी एक किस्सा झाला होता, पुणेरी पगडी की ज्योतिराव फुले पगडी. तर हे एक वादग्रस्त पगडी म्हणून या पगडीला हे झालं होतं, वाद झाला होता त्या काळात. तर ही ज्योतिराव फुलेंची पगडी आहे किंवा याला माळी पगडी असंही म्हणतात. मॅक्झिमम माळी समाजामध्ये ही पगडी घातली जाते, वापरली जाते. म्हणजे अगदी सावता माळ्यांच्या काळापासून, म्हणजे साधारण 13व्या शतकापासून ही पगडी आपल्याला दिसून येते. आता
तुकाराम पगडी ही आता भरपूर प्रसिद्धीला आलेली पगडी आहे, तुकाराम महाराजांची पगडी. तर ही जी आहे ही तुकाराम महाराजांची ओरिजिनल पद्धतीने बांधलेली पगडी आहे. ही 100 हात कापड म्हणजे 7 इंच बाय 100 हात अशा प्रकारे कापडात ही बांधलेली आहे. ही तुम्ही पाहू शकता. आता तुकाराम पगडीचे हे जे बजेट, बऱ्याच लोकांचं एवढं मोठं बजेट नसतं की हे ओरिजिनल पगडी घ्यावी. तर अशा लोकांसाठी आम्ही तुकाराम महाराजांची डुप्लिकेट पगडी म्हणजे ही अशा प्रकारे मोल्डवर बनवलेली ही डुप्लिकेट तुकाराम पगडी आम्ही देत असतो. चित्रपटांकरता किंवा इतर सत्काराकरता ओरिजिनल पगडी वापरली जाते, परंतु नाटकामध्ये आणि गॅदरिंगला वगैरे सर्वांस ही पगडी वापरली जाते. भारतात सगळ्यात प्रसिद्ध असलेली पगडी म्हणजे टिळक पगडी किंवा पुणेरी पगडी किंवा गोखले पगडी असे या पगडीला म्हणतात. गोखले पगडी पण साधारण नामदेवांच्या काळापासून म्हणजे 13व्या शतकापासून ही पगडी आपल्याला दिसून येते. सध्या ही पगडी आपल्या पुण्यामध्ये सत्कारासाठी मॅक्झिमम वापरली जाते. पूर्वी च्या काळामध्ये पदवीदान समारंभात सुद्धा ही पगडी वापरली जायची. अनेक चित्रपटांमध्ये औरंगजेब, अफजल खान किंवा मॉमेडियन कॅरेक्टरसाठी ही मुघल पगडी वापरली जाते. याच्यामध्ये अनेक मुघल सरदार किंवा इतर राजांनी वेगवेगळे डिझाईन्स असतात. जनरल शेप हा असाच असतो. मुघल पगडीप्रमाणेच त्यांचे जे शिपाई असतात, सैनिक किंवा पठाण, अफगाण असे जर काही दाखवायचे असेल तर त्यांच्याकरता आपण ही पठाणी पगडी वापरतो. म्हणजे तुम्ही अनेक चित्रपटामध्ये ही पगडी पाहिलेली असेल. ही तरी पठाणी पगडी आहे. आता महाराष्ट्राच्या बाहेर किंवा बऱ्याच वेळा आपल्याला असं दिसून येतं की नाटकामध्ये सरदारजीचं कॅरेक्टर असतं, तर ते सरदारजी कॅरेक्टर करता प्रत्येक वेळी ते बांधू शकत नाहीत. तर अशा कॅरेक्टर्स करता आपण ही सरदारजींकरता छोटी सरदारजी पगडी बनवून देत असतो. मित्रांनो, ही जी पगडी आहे ही मल्हारराव होळकरांच्या काळापासूनची चालत आलेली पगडी आहे. म्हणजे पानिपत झालं, बाजीराव मस्तानी झालं किंवा ज्या ज्या चित्रपटामध्ये मल्हारराव होळकरांचं कॅरेक्टर आहे किंवा आता नुकतीच एक सिरियल झाली अहिल्यादेवी होळकरांच्या वर, तर त्या सिरियलकरता आपण हे मल्हारराव होळकर पगडी बनवली होती. तर ही होळकरशाहीची पगडी आहे. तर अशा प्रकारे आपल्या कारखान्यामध्ये जवळजवळ 82 ते 83 प्रकारचे पगड्या बनवले जातात. शैलेश सर, तुम्ही एवढा सगळा प्रवास सांगितलाच आहे, परंतु आम्ही ज्या वेळेला तुमच्याबद्दल अभ्यास करत होतो त्यावेळेला आम्हाला एक गोष्ट कळाली की तुम्ही एक प्रोग्राम होता ज्यामध्ये वर्ल्ड रेकॉर्ड करायचं होतं. तर त्यामध्ये तुम्ही जिरेटोप बनवण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड केला होता 2018मध्ये. तर त्याबद्दल थोडक्यात माहिती द्या आम्हाला. ते कसा झाला आणि काय झाला? वर्ल्ड रेकॉर्ड करायचं कसं झालं, आमचं मित्रमंडळ आहे. माझा संतोष राऊत म्हणून मित्र आहे, मिलिंद शिंत्रे म्हणून एक मित्र आहे, परत असे 5-6 मित्रांनी वर्ल्ड रेकॉर्ड केले होते. कोणी फोटोग्राफीत केलं, कोणी फेट्यामध्ये केलं, कोणी मोठं कोडं केलं. मग कसं झालं की सहज मित्रांमध्ये एक दिवस एका प्रोग्रामला आम्ही गेलो होतो आणि त्या प्रोग्राममध्ये झालं कसं की जेवढे वर्ल्ड रेकॉर्डवाले आहेत त्यांनी एका बाजूला बसा. तिथे माझ्या डोक्यात आलं, अरे माझ्या बरोबरीचे मित्र आहेत, फक्त त्यांनी वर्ल्ड रेकॉर्ड केलं म्हणून ते वेगळे बसलेत, मग आपण का वर्ल्ड रेकॉर्ड करू नये. आणि मग ते माझ्या डोक्यात आलं की आपल्याला आता हे एक वर्ल्ड रेकॉर्ड करायचं. मग वर्ल्ड रेकॉर्ड करायचं तर कशाचं करायचं. मग म्हटलं आपल्याला काय येतं आहे, तर आपल्याला म्हटलं पगडी बनवता येते. मग मग आम्ही कॉम्प्युटरवर नेटवर सर्च केलं की कुठलं वर्ल्ड रेकॉर्ड करता येईल. तर राजस्थानमध्ये उदयपूरवाल्यांनी एकाने केलेलं बिगेस्ट पगडी म्हणून. मग त्याला आम्ही फोन केला, त्याला विचारलं की तुम्ही कसं केलं वर्ल्ड रेकॉर्ड, काय केलं. त्याकडनं माहिती घेतली कि मतलब कुछ नहीं, पहले सब क्या क्या करना है सब तय करके रखना पड़ता है, फिर एक टाइम लिमिट देना पड़ता है कि इतने टाइम में मैं इतनी बड़ी पगड़ी बांधूंगा. सब पहले उनको सबमिट करना पड़ता है, फिर वो लोग आते हैं वर्ल्ड रिकॉर्ड वाले और उतने टाइम में आपको वो फंक्शन करना पड़ता है, एक बड़ा सा इव्हेंट करना पड़ता है. मी म्हटलं ओके. आता इव्हेंट करायचा म्हटल्यानंतर
सर्वात पहिली गोष्ट की एवढी माणसं इव्हेंट करायला कशी करायची, काय करायचं. तर माझा मित्र आहे मयूर जोशी म्हणून, त्याचा मला फोन आला, अरे शैले एक काम करायचं आहे, एक मंडळ आहे, त्यांना शिवजयंती करता काहीतरी वेगळं पाहिजे. तिथं म्हटलं आपला चान्स होईल. मग त्यांच्याशी बोललो मी की बाबा असं असं आहे, मला एक वर्ल्ड रेकॉर्ड करायचं आहे. तो वर्ल्ड रेकॉर्ड करता जो खर्च येईल ते माझं मानधन, आणि मटेरियल करता जो खर्च येईल ती माझी हाऊस. आणि त्या मंडळाने उचल धरली. साधारणपणे 1000 लोकांच्या समोर मी तो 11 फुटी जिरोटोप हा 5 तासात बनवला. म्हणजे साधारण 2 वाजल्यापासनं 7 वाजेपर्यंत या वेळामध्ये 11 फूट उंच आणि 36 फूट घेर एवढा मोठा जिरोटोप मी त्यावेळी बनवला होता. त्या मंडळाने ती जबाबदारी घेतली होती आणि तो वर्ल्ड रेकॉर्ड झाला होता आमचा. तर मित्रांनो, यादव सरांचा पगडी बनवण्याचा 40 वर्षापासून ते आत्तापर्यंत चालू असलेल्या प्रवासाबद्दल तुम्ही जाणून घेतलं, आणि त्यामध्ये तुम्हाला कुठल्या गोष्टी नवनवीन कळाल्यात आणि कुठल्या वेगवेगळ्या पगड्या बघायला मिळाल्यात त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि त्याचबरोबर तुम्हाला पुढचा कलाकार कुठला ऐकायला आवडेल तेही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. धन्यवाद.